जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9. गुणरूप नाम. समास 3. निसंदेह निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. काहीच नाही असोन हे केवी घडे. समर्थांनी दशक दाखवला तो 9. गुण रूप आणि नाम. या तिन्ही गोष्टी, गुण रूप आणि नाम, या तिन्ही गोष्टी ज्यांनी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला, ज्या ज्या गोष्टीचं ह्या मृत्यूलोकामध्ये उत्पत्ती झाली, त्याला गुण आहेत, त्याला रूप आहे, त्याला नाम आहे. बघा, कारण जे दिसतंय ते नासणार आहे, जे दिसतंय त्याला नाम. बघा, आणि नामाची ओळख करून देण्यासाठी शब्द ब्रह्म निर्माण केलं. काय केलं? शब्दांच्या माध्यमातून समोरच्याचं नाम कळून घेतात. बघा, डोळ्याच्या माध्यमातून समोरच्याचं रूप बघितलं जातं. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे तिन्ही गुण वस्तीला पाठवलेत. ज्या गुणाचं प्राबल्य या शरीरावरती निर्माण होईल त्याप्रमाणे तो 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 देह कार्य करतो. बघा, आता त्या आणि कलियुगामध्ये वाढला असेल ते तमोगुण आणि रजोगुण. सत्वगुण असून नसल्यासारखा झालेला आहे. सत्वगुण फक्त श्रावणामध्ये पूजा करण्यापुरता इतपतच राहिलेला आहे. पण सद्गुरू भेट झाली तर काय करतील? तर सत्वगुणाला वृद्धिगत करतील, पिंडातला सत्वगुण वाढवतील. बघा, कारण सत्वगुणे भगवत भक्ती, तमोगुणे अधोगती आणि रजोगुणे बोले पुनरावृत्ती. म्हणून गुण, रूप आणि नाम हे सगळं आहे कुठं? तर बोलले मायेला. समर्थांनी त्याच्यामध्ये समाज दाखवला. ती सरली पाहिजे. ती सरली म्हणजे ती कुठली, कोण आहे ती? देहबुद्धी सरली पाहिजे आणि आत्मबुद्धी सर झाली पाहिजे. म्हणून ती देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. आता देहबुद्धी ती आत्मबुद्धी करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आम्हाला? तर बोले सदा संगती सज्जनाची धरावी. बघा, आता महत्वाचा प्रश्न म्हणजे सज्जन कोण? वरी वेश केला अंतरी दोष भरा सज्जन म्हणता येईल का? म्हणून आहे तरी देहदारी काहीच नाही अंतरी तयाचं पाता वरी कळेल कैसे. मग सज्जन कळला पाहिजे. बघा, म्हणून समाज दाखवला तो ती सरली पाहिजे. यामध्ये लिहिलंय निसंदेह निरूपण नाम. बघा, संदेह म्हणजे सद्गुरू बोलले संदेह म्हणजे संशय. आता संशय छेदायचा म्हणजे आघात बघता भेटला पाहिजे. तुमच्या आमच्या पिंडातल्या संशयाचे छेदन करायचं, समूळ उच्चाटन करायचं, मुळासकट काढून टाकायचा. कारण घेवड्याचा वेल येतो, राहिला ना तर घेवडाच खात बसेला. बघा, तुमच्या आमच्या पिंडातला संदेहाचा मूळ उपटायचं, संदेहाचा वेल उपटायचा म्हणजे ज्याचा अधिकार तोच भेटला पाहिजे ना. म्हणून बोलले संशय छेदक आघात बघता. आणि तो काय करतो? तर निरूपणाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या पिंडातलं संशयाचं मूळ तुटे, संशयाचे मूळ एक सरा. बघा, खरा संशय असा आहे ना की बोले एक्सरे मध्ये पण सापडला नाही. बघा, कुठल्याही दुर्बिणीमध्ये तो दिसत नाही, कुठल्या मायक्रोस्कोप खाली तो बघता येत नाही. त्याला दाखवायचं म्हणजे सद्गुरु कृपेचं निरूपण पाहिजे. बघा, आणि निरूपण हा अधिकार फक्त संत परंपरेचा. तर निरूपण हा विषय कसा आहे बोलले? दीट पाठाचा तर विषयच नाही. नाही दीट नाही पाठ, स्वभावेची जे बोलत होते सहज कार्य, स्वभावेची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. सहज बोलता विवेक प्रगट होई. बघा, अधिकार आहे निरूपणाचा. कारण संशय छेदायचा, सगळ्या पिंडातली सगळे दाखवायचे, हे देहप्रपंच सगळं दाखवायचा म्हणजे सद्गुरू निरूपणाशिवाय संत परंपरा हे कार्यच करत नाही. कारण या निरूपणाच्या माध्यमातून काय करते तर सगळ्या देहप्रपंचामधले सगळी मंडळी आहे ना 8864
त्याच्यामध्ये ज्यांनी रावणाला कामाला लावलं तो काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, संशय आहे, चिंता आहे, वासना आहे, भावना आहे, इच्छा आहे, मनीषा आहे, कामना आहे. हा सगळा गोतावळा आहे सद्गुरू बोलले. आणि गोतावळा तुमच्या आमच्या पिंडामध्ये अखंड वास्तव्याला आहे. आता ह्याची ओळख कोण करून देईल? तर जा सद्गुरूशी शरण. मग शरण गेल्यानंतर सद्गुरू काय करतात? निरूपणांच्या माध्यमातून त्यांची ओळख देतात. आणि एकदा त्यांची ओळख दिली ना की मग मग आतमध्ये हटकेश्वर उभा करतात. आणि मग तो एखादा आला ना की त्याला हटकतो, बाबा करू नकोस, अवघड आहे. निरूपणाच्या माध्यमातून सद्गुरू काय करतात? तर विवेकाची जागृती पिंडामध्ये करतात, विवेकाची रुजवण पिंडामध्ये करतात, मायेचं लग्न ब्रह्माशी लावतात. त्या विचाराच्या माध्यमातून ज्या पुत्राचा जन्म होतो त्याचं नाव आहे विवेक. त्यांचं माणसाची भक्ती उत्तम आहे, पण पोरं सुकल्यात, त्याचं करायचं काय? आज आता हा श्रावण चालू आहे, सद्गुरू बोलले भक्ती उत्तम आहे, टाकाटक. कोण कुठे कोण कुठे कोण कुठे, अंतरदेवा चुकती ते धावा घेऊन तीर्था जाती. आणि मग विचार करते अंतकरणी जिते तिथे जिते तिथे जिते तिथे धोंडानं पाणी उगाच वनवन वनवन वनवन. म्हणून सद्गुरू म्हणतात निरूपणाचं श्रवण कर, काय कर. म्हणून ठायची बैसोनी करा एक चित्त, आवडीने नाही, सवडीने नाही, आवडीने आनंद आळवावा. जर आवडीने भावे ना मग याची तुझी चिंता त्याशी सर्व आहे. बघा त्यावेळी पण पांडव लाकाज्वार जाता विरोधात, तुझं मोकळील ऐसे कैसे. चिंता करतोय विश्वाची, तो चिंता करतोय, तू चिंतन कर, काय कर. कारण चित्ता ही निर्जीवाला जाळते, चिंता ही सजीवाला जाळते, आणि चित्ता ही निर्जीवाला जाळते. म्हणून चित्ता नको, चिंता नको, चिंतन कर, काय कर. मग चिंतन कोणाचं करायचं? मग दिले ना कलो त्रिपाद श्री वल्लभा, अवधूत चिंतन करू. चिंतन कुठलं कर? सद्गुरू बोलले. म्हणून समाज दाखवला 30 आणि निसंदेह निरूपण नाव. त्याच्यामध्ये म्हटलं श्रोती केला अनुमान. मग अनुमान कोण करतात? तर बोले श्रोती करतात. मग श्रोते आहेत कुठे? श्रोते कोण आहेत? पहिल्याच दासबोधाची सुरुवातच समर्थांनी केली. श्रोते पुस्तिक कोण ग्रंथ काय बोलले जे तर श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. बघा हा प्रश्न मृत्यू लोकांमध्ये जन्माला, हा श्रोत्याचा पहिला प्रश्न आहे. तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो तिथपासून याचा प्रश्न चालू झाला ना, तर शेवट मरेपर्यंत त्याचा प्रश्न ठरलेला आहे. बोलतो कुठला ग्रंथ काय बोलली जे श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. म्हणजे ऐकून माझं भलं होईल का? कुठला ग्रंथ? सद्गुरू सरळ सांगतात, हा बसलेला ग्रंथ वाचतो, त्याला कसं वाचायचं ते शिकवतो. बघा ग्रंथ बहुत असते, परंतु जेणे नऊ जे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. नाही तर विद्या उदंड शिकला, प्रसंग मान चुकतशी गेला, मग ते विद्येला कोण पुसे? मग तिला सद्विद्या म्हणता येईल का? तेच म्हणून नाही सद्विद्या एवं पट भरायची विद्या. मग पुस्तक ज्ञानी निश्चय करणे, मग सद्गुरू का असे करणे बाबा. म्हणून श्रुती काय करतात? नेहमी अनुमान घेतात, अणूंना मान देतात ते, आणि अणूंच्या चालीप्रमाणे चालतात. जर सद्गुरू भेट झाली तर विवेकाच्या चालीने चालेलो माणूस. नंतर तुम्ही आम्ही चालणारे, सद्गुरू बोलले अनुमानाच्या चालीने चालणारे होतो आपण. अणु म्हणजे विषय. सद्गुरू बोलले श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. हे असं कसं तुमचं ब्रह्मज्ञान? एक बोलतंय, एक ऐकतंय. ऐकून माझं भलं होईल का? किती दिवसाचा कोर्स? ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. म्हणून बोलले ना आत्मज्ञान विना पार्था सर्व कर्म निरर्थक. आणि आत्मज्ञान घेण्यासाठी निरूपणाचं माध्यम पाहिजेच. तर असं पुस्तकात कुठं वाचून आत्मज्ञान मिळणार नाही हो. कारण वाचून वाचला नाही म्हणून सद्गुरूला निरूपणाला यावं लागलं. तुम्ही आम्ही वाचून वाचलो नाही, पुस्तकं बरीच लिहून ठेवले, ग्रंथ बहुत असती, पण सद्गुरू बोलले सगळं ग्रंथाचे सारत्व हा दासबोध समर्थाला का लिहावा लागला? आणि नुसता लिहून थांबला नाही तर पुन्हा निरूपणाला आला. हा बसला ग्रंथ वाचतोय, त्याला कसं वाचायचं ते शिकवतो. बघा श्रुती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. हे असं कसलं तुमचं ब्रह्मज्ञान? पुढे काहीच नाही असो ना,
हे केवी घडे, हे घडेल कसं, हे घडेल कसं, एवढा अवघडी बदलेल कसा. अरे प्रत्यक्षाला प्रमाण कशाला पाहिजे बघ ना. बोलतात ना हातच्या कंकणाला आरसा कशाला. हातातलं कंकण ना डोळे डायरेक्ट बघ, आरशात बघून काय बघ, आरशात दाखवून काय बघतोस. एवढे सुधारले ते दिसले नाही. एखादा त्यातला अवगुण्या बघितला त्याच्यावरती बोट ठेवून बोलतोय हेच शिकवतात का. म्हणून सद्गुरू काहीच नाही असो ना, काहीच नाही. हे केवी घडे, हे सगळं घडतंय कसं. म्हणून आम्हाला सद्गुरू बोलले तो प्रश्न सगळ्यांनाच आहे, कैसे कैसे केले त्याचा तोशी जाणे. बघ म्हणून त्याच्या दृष्टी काढून गेले, ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्राशी लक्षले म्हणून जायच्या. जे जे काही आठवावे त्याच पूर्वीच ठावे. तू काय घेऊन गेलास त्याला अगोदरच माहिती आहे. तू पिंडात काम घेऊन गेलायस, क्रोध घेऊन गेलायस, लोभ घेऊन गेलायस, संशय घेऊन गेलायस, काय घेऊन गेलायस. कारण 68-64च्या व्यतिरिक्त तू काय नेऊ शकत नाहीस त्याला पण माहिती आहे. तू कुणाला तरी घेऊन बरोबर गेलायस, त्याला बाहेर ठेवणे बोलतो. काय बोलले, त्याला पहिला बाहेर ठेवणे. हाला प्रश्न म्हटला, अरे त्याला बाहेर ठेवणे म्हणजे काय. कुणाला तरी घेऊन गेला असेल ना, संशयाला घेऊन गेला असेल, चिंतेला घेऊन गेला असेल, लोभाला घेऊन गेला असेल. सद्गुरू बोलतात त्याला तिने चपलीजवळ ठेवणे, इथे आतमध्ये नको आणूस. सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू बोलले लोकांना प्रश्न आहे हे कसं शक्य आहे. धारा मारा झोडा कापा करणाराज देवपूजा करतोय, श्रवणाला बसतोय, उत्तमाचं कार्य करतोय, हे कसं शक्य आहे त्यांना प्रश्न पडलाय. म्हणून श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. अरे रावणाला पण सुधारला असता, पण तो गोकर्ण क्षेत्रात प्रवेश नाही केला ना त्यांनी. रावणाने जो गोकर्ण क्षेत्रात प्रवेश केला असता ना, तर सद्गुरू बोलले रावणाचा जो गोकर्ण क्षेत्रात प्रवेश झाला असता ना, तर त्याला सद्गुरू बोलले लिंग लंकेमध्ये नेता आलं असतं, हे लक्षात घ्या. पण लिंग लंकेमध्ये का नेता आलं नाही, आत्मलिंग लंकेमध्ये का नेता नाही आलं, तर त्याचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ असेल ना तो बोलले गोकर्ण क्षेत्रातला प्रवेश. आता गोकर्ण कळलं पाहिजे. गोकर्ण कळलं नाही तर माणूस तिकडे त्या गोकर्णाला जाऊन बसेल. सद्गुरू बोलले गोकर्ण जवळच आहे, सगळी तीर्थक्षेत्र जवळच आहेत. बघा 7 नद्या जवळ आहेत, सप्तसागर जवळ आहेत, मेरू मांदार सर्व सर्व जवळच आहेत, कुठं बाहेर नाही. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी, आणि पिंडाचा बरा शोध घ्यावा मग तो ब्रह्मांड विरावा. सद्गुरू बोलले बाहेर कुठं बघायची तुला गरजच नाही. म्हणून ढायची वैसोरी करा एका चित्त सवडीने नाही आवडीने आनंद आळवावा. बघा आणि एकदा आनंद आळवला ना की तो आनंदाचा व्रत देतो. आणि मग काय, मग काय सद्गुरू बोलले बघा. म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थक. जोपर्यंत आनंदाचं व्रत करत नाही ना तोपर्यंत कळणार नाही हो. म्हणून सद्गुरू लिहिलं श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. काहीच नाही असो न केवी हे सगळं घडतंय कसं, हे कसं शक्य आहे. देहभान विसरून माणूस येतोय, लाखो करोडच्या संख्येने येतोय एका दर्शनासाठी, या चर्मदृष्टीने पाहण्यासाठी तो त्याला येतोय. पण त्याचं दर्शन त्यांना कळलेलं आहे. सद्गुरू बोलले सद्गुरू बोलले पुढे सकळ करुणा करता, सकळ भोगुण अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी. बघ तुम्ही म्हणता सकळ भोगुण अभोग करता, सकळ करुणा करता. बघा सगळं करून तो अकर्ताय. कसा आहे तो करत, तो म्हणत नाही मी केलं म्हणून. त्याने जर सद्गुरू बोलले मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गॉड, मेड इन गॉड असं लिहिलं असतं ठप्पा. करुणा करताय, एवढं घडवली सृष्टी घडवली पण कुठे शिक्का मारला नाही हो. बघा शिक्का न मारल्यामुळे हा बोलतो मीच अमका तमका ढमका, मीच देव बोलतो. तो डायरेक्ट अधिकार घ्यायला गेला.
आणि ज्यांनी केलं त्यांनी कधी स्वतःचा अधिकार घेतला नाही. आणि हा कोण आहे? मीच ब्रह्मांड नायक, मीच देव, माझीच पूजा करा. हा, ज्यांनी निर्माण केलं तो कधी बोलला नाही, तो करुणा करत आहे. कसा आहे? सद्गुरू बोलले, सकळ भोगून अभोगता. सगळं भोगतोय. हा, सद्गुरू बोलले, सकळ भोगून अभोगता. हा, तो डोळ्यात बसून बघतोय, जिभे मधू 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 बसून अन्नाचा स्वाद घेतोय. हा, नाकावाटे स्वाद घेतोय, जिभे वाटे खातोय. हा, मुखावाटे खातोय. हा, कानावाटे श्रवण करतोय. हा, हा, भोगून अभोगता. बघा, सगळं भोगतोय पण बोलतो मी नाही केलं. तो त्याच्याकडे बोट दाखवतोय. हा, सगळं त्या देवामुळे झालंय. बघा, हा, संत परंपरेकडे स्वतःकडे घेतलं नाही, त्यांनी भगवंताकडे बोट दाखवलं. बघा, देणे ईश्वराचे. हा, पण कवित्व काय मानवाचे. हा, हे सगळं देणं ईश्वराचं आहे, पण माणसाचं कवित्व काय. हा, अशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे बोलले सद्गुरू बोलले. हा, तो कसा आहे तर बोले, सकळ भोगून अभोगता. सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी. मग त्याच्यापासून अलिप्त करता होता येईल का हो? हा, हा, तुम्हाला आम्हाला त्याच्यापासून अलिप्त होता येईल का? मग अलिप्त कुणापासून व्हायला पाहिजे हे कळलं पाहिजे हो. हा, सकळामध्ये आले, सकळ कळले पाहिजे. हा, म्हणून सगळे सकळ शोधून, सगळं सकळ शोधून शोधा मधला, सकळ शोधून शोधा मधला ऐसा देवाची बोलीला. आता सकळ न कळल्यामुळे हा त्याला वाटलं सगळं घरदार सोडायचं, सगळं हे सगळं असं नाही. ते ऐसा देवाची बोलीला, परंतु लोकी शब्द अमान्य केला त्या भगवंताचा. हा, देवाला काय सांगायचं हे न कळल्यामुळं असा कुठं देव असतो का असा बोलतो. बघ, असं कुठं असतं का? हा, म्हणून सकळ करुणा करता, सकळ भोगणं अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी. पुढे तथापि तुम्ही म्हणता, योगी भोगणं भोगता, स्वर्ग नरकी आता येण्याची न्याय. बघा, सद्गुरू स्वर्ग नरक त्याला काहीच नाही हो. स्वर्ग नरक कुणाला आहे? ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला त्याला त्याला आहे. अरे तो जन्मनाची नाही ठाईचा. हा, जो जन्माला आलाच नाही, तो येतच नाही, तो जातच नाही, त्याला कुठली जात नाही, तो असतच असे सर्व काळ. त्याला स्वर्ग नाही, नरक नाही, त्याला जन्मच नाही, त्याला मृत्यू येईल कैसा. म्हणून सद्गुरू बोलले ना, तथापि पुढे म्हणता, योगी भोगून अभोगता. हा, हा, आता योगी कळला पाहिजे. ज्यांनी हा तुम्हाला आम्हाला जो आणला ना श्रवणाचा योग, त्याला म्हणतात योगी. म्हणून याला म्हणतात समर्थामध्ये समर्थ योग. हा, समर्थामध्ये समर्थ योग हा आहे तरी परम सुगम. काय सांडावं लागत नाही, काय मांडावं लागत नाही, की विचार शोधून पाहिजे. हा, फक्त एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे. देव कोण हे कळले, आपण कोण. सगळ्यात घर प्रश्न असेल तो आपण कोण हे कळले पाहिजे ना. आपण कोण हे कळण्यासाठी वळले पाहिजे, कारण ऐकले कळले वळले तर पास. बघा, सद्गुरू बोलले, योगी बघून अभोगताय. कसा आहे? म्हणून त्याच्यामध्ये म्हटलंय, समर्थामध्ये समर्थ योग हा हे तरी पद परमसुगम, परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. का प्रत्येक जण म्हणतोय आम्ही संत संग करतो, आम्ही सत्समागम करतो, सत्समागम करतो. हा, आम्ही परमार्थ करतो, आम्ही परमार्थ करतो. हा, कोणाचे बॅच आहेत, कोणाचं काय काय आहे, कोणाचं काहीतरी टिन्न आहे, सगळं आहेच. हा, सद्गुरू बोलले. हा, ओळख ठेवलेली. पण सद्गुरूच्या दासाकडे अशी ओळख ठेवली ना, सगळं आतमध्ये भरलं. बाह्य काय लकलकीत केली, काय केली, आणि कशा करता केलं तर अंतरी दोष भरलाय. त्या दोषाच्या धराला काय पाहिजे? निरूपणच पाहिजे. म्हणून आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थक. पुढे म्हटलं, सद्गुरू बोले, तथापि तुम्ही म्हणता, योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरक ही आता येणे नाही. बघा, हा, स्वर्ग आणि नरक. हा, मग स्वर्ग कुठे वरती आहे, नरक कुठं खाली आहे का?
सद्गुरू लिहिलं, अत्यंत सुकृते स्वर्गाचढे. सुकृत म्हणजे शिल्लक. अत्यंत सुकृते स्वर्गाचढे. स्वर्ग म्हणजे शिल्लक. हा, स्वर्ग म्हणजे सुख, सुकृत म्हणजे शिल्लक. अत्यंत सुकृते स्वर्गाचढे, अत्यंत पापे अधोगती घडे. पाप म्हणजे दुःख म्हणजे नरक. काय वेगळं आहे का? कुठं मेल्यावरती नरक आहे का? कुठं सद्गुरू बोलले मेल्यावरती स्वर्ग आहे का? स्वर कळला पाहिजे. स्वर्गात गेले बोलले. हो हो हो, अखंड श्री सेवा आणि दास्य भक्तीचा स्वर संत तुकाराम गात गेले. काय गेले? संत तुकाराम अखंड श्री सेवा दास्य भक्तीचा स्वर गात गेले. लोकांनी तिथं विमान निर्माण केलं, त्याच्यामध्ये विमानात बसवले आणि असे गेलेले दाखवले. सद्गुरू बोलले न, असं नसतं ते. बघा, आणि काल्पनिक कथा निर्माण करण्यामध्ये माणूस खूप हुशार. बघा, तो डोळ्यामध्ये असे निर्माण करतो, विमान निर्माण करतो, संत तुकारामात बसवतो, कल्पनेतून सगळं निर्माण करतो. त्याची काही चुकी नाही, कारण ही सृष्टीच ब्रह्मदेवाने केली, ती कल्पनेमधली आहे. हा, मग सद्गुरू काय करतात? तुम्हाला मला वास्तवामध्ये आणतात. काय करतात? कल्पनेमध्ये राहू नकोस. कल्पनेची एक बरे, ती आपली मुहूर्ताची मोहरे. कल्पना आहे ती. कल्पिता 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 कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्व राम भेटी. कल्पनेच्या माध्यमातून श्रीरामाची भेट होणार नाही, म्हणून वास्तवामध्ये ये. सद्गुरू बोलले. पुढे लिहिलं, म्हणून बोलले तथापि तुम्ही म्हणता योगी भोगुडा भोगता नर स्वर्ग नरकही आता येण्याची न्याय. पण सगळ्यांना न्याय एकच आहे हो. सगळ्यांना न्याय कसा आहे? तर बोले एकच न्याय. इथं कुणालाही तो दुजा भाव करत नाही. राया रंका एक हरी एकची सरी. राया रंका एकची सरी. सगळ्यांना एकच बैठक, एकच श्रवणाचं माध्यम. तो करोडपती असू दे, ते गरीब असू दे, मांडी लावून बसायच. इथे काही वेगळं पण ठेवलं नाही हो. सद्गुरू बोल येण्याची न्याय, सगळ्यांना न्याय सारखाच. पुढील जन्म मृत्यू भोगलेची भोगी, परंतु भोगून बघता योगी, यातना ही तै लागी येण्याची पाडे. मग यातना कुणाला? या यातना कुणाला? जन्म मृत्यू. सद्गुरू बोलले तो जन्मालाच नाही ठाईचा, त्याला मृत्यू येईल कैसा? मग जन्म आहे तो मायेला, मृत्यू आहे तो मायेला. पण सद्गुरू लिहून ठेवलं, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नाही. जन्म, सद्गुरू बोलले जन्म भयाचा डोंगर, जन्म दुःखाचा अंकुर. सद्गुरू बोलले ज्या अर्थी जन्म ते घेतलाय त्या अर्थी दुःखाचा अंकुर फुटलेला आहे. कारण ह्या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला मग जन्माला घातलं, ते कसं घातलंय माहितीये का? असंच नाही घातलं. पाप पुण्याची समकृत्वा. काय पाप पुण्या समकृत्वा, कमीत कमी 50-50 पाहिजे तरच इथं मृत्यू लोकांमध्ये जन्म. जास्त असेल ना सुकृत तर उत्तम भाग, जन्म मिळणारच आहे. सद्गुरू बोलले कमीत कमी त्याची व्याप्ती काय आहे? तर 50-50, 50-50%. पाप पुण्या समकृत्वा नर योनिशी जाते. पापाची पुण्याची ज्यावेळी समता झाली तेव्हा हा नरदेह भेटला. बघा, समर्थांनी म्हटलं जन्म दुःखाचा अंकुर. अंकुर जर दुःखाचा आहे तर ते झाड येईल, जो फुटवा फुटलाय तो दुःखाचा आहे. जो अंकुर आलाय तो फुटव्या, जो दुःखाचा आहे, त्याला फळं कसली येतील? दुःखाचीच फळं येतील ना, सुखाची फळं येतील का हो? मग ह्याच्यामध्ये बदल करायचा म्हणजे सद्गुरू पाहिजे ना. काहीतरी परमार्थ करावा, अवघा परमार्थची बुडवावा, हे विहित नव्हे. बघा, जन्म दुःखाचा अंकुर आहे, जन्म शोकाचा बोले सागर. काय सद्गुरू बोलले जन्म शोकाचा सागर दाखवलाय. आता सागर कधी आटलाय का हो? आटतात त्या नद्या नाल्या ओढे, सागर कधी आटत नाही. मग एवढा शोकाचा सागर हा घेऊन आलाय. काय आलाय? तुम्ही आम्ही मृत्यू लोकांमध्ये जन्माला उतरलोय, काय घेऊन आलोय? दुःखाचा अंकुर घेऊन आलोय, शोकाचा सागर घेऊन आलोय. जन्म भयाचा डोंगर. सद्गुरू बोले डोंगर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जन्म भयाचा डोंगर चढे ना ऐसा.
म्हणून पुनरपी संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. जन्माला आलो मृत्यूलोकामध्ये, हा सगळ्यात मोठा प्रश्न. सद्गुरु जर नाही भेटला तर हा प्रश्न अनउत्तरित राहिला. या प्रश्नाचं उत्तर ह्या मृत्यूलोकामध्ये, ह्या कलियुगामध्ये कोणी देणार नाही. बघा, म्हणून मला जन्म मृत्यू, माणसाला मृत्यू ह्या मृत्यूलोकामध्ये उतरलं. नाव या लोकांचं आहे मृत्यूलोक. इथं उतरून अमरपद मागतोय. 6 कोटी वर्ष आयुष्य तरी बोलला अमरपद पाहिजे. प्रत्येक जण जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव ही सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. तुम्हाला मला एक दिवशी जाणं आहे. ज्यार्थी येणं झालंय त्यार्थी जाणं आहे. मग येईल ते जाईल, रचेल ते कचेल, दिसेल ते नासेल. म्हणून यद्दष्टम तद्नष्टम. बघ, ज्यार्थी मृत्यू आहे त्यार्थी त्याचं स्मरण असायला पाहिजे. मागच्या समासामध्ये समर्थान लिहून ठेवलं, मरणाचे स्मरण असावे बाबा. आणि जर तुला मरणाचं स्मरण असेल ना, मृत्यूचं जर स्मरण असेल ना, तरच तू हरिभक्तीला सादर होशील. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. पूर्वजांचा उद्धार करायचा. काय करायचं? पूर्वजांचे उद्धारावे, हरिभक्ती करून या. पूर्वज काय बोलले तुमच्या आमच्या? बाबा हरिभक्ती करून ये, कारण 21 करोड उद्धारायची. किती सद्गुरू बोलले. म्हणून माणूस आहे ना, स्वतःला अमर समजायला लागलाय. तो स्वतःला मृत्यू आहे असं समजतच नाही. हे जर असं असतं ना की बाबा हे दुःख मला आलंय, मला ताप आला, हे लाख रुपये घे, एवढा ताप भोगून घे, तर बोलले काय माणसाची अवस्था झाली असते. ताप आले, देहाला दुःख जे आले ना, ते स्वदेहानं फेडावं लागतंय. इथं बदली चालत नाही. परमार्थाला बदली चालत नाही. ज्यांनी ज्यांनी श्रवण केलं त्याला प्राप्त. इथं बदलीचा परमार्थ बिलकुल नाही, सद्गुरू बोलले. बघा, कामावरती बदली चालेल, पण इथं परमार्थाला बदली चालत नाही, सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले. मग सद्गुरूले जन्म मृत्यू भोगिलेची भोगी. आता किती भोगिलेची भोगी? जन्म मृत्यू भोगिलेची भोगी 84 लक्ष योनी. किती? 83,99,999 योनी. आणि शेवटचा जन्म मनुष्य. बघा, आणि इथंच ओळख घेऊन सुटण्याचा अधिकार दिलाय. तुझी ओळख घेईन सुटीनं. बोलला, काय बोलला? देवा जर माझं सोडीची येतो ना, गर्भवासामध्ये त्यांनी वचन दिलं, देवा जरी माझं सोडविशी येतो ना तरी मी सोयीत करीन. गर्भवास हा चुकवीन, पुन्हा इथं येणार नाही. आईशी दुखवून प्रतिज्ञा केली तर तेव्हा ते जन्मवेळ पुढे आली. माता बोले आक्रंदो लागली प्रस्तुत काळी. बघा, सद्गुरू बोलले भोगिलेची भोगी. बोलला, मग कोण आहे? या सगळ्या 84 योनीमध्ये भोगणारा आहे कोण? सद्गुरू बोलले भोगिलेची भोगी. परी तो भोगून अभोगता योगी. कसा आहे? 16 सहस्त्र नारी तरी बाळ ब्रह्मचारी. मग तो प्रत्येकामध्ये आहे. हे विश्लेषण न लागल्यामुळं त्याला बोलले 16 सहस्त्र नारी ह्या श्रीकृष्णाच्या होत्या. सद्गुरू बोलले नारी म्हणजे माया. सद्गुरू बोलले माया कळली पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये भगवंत आहे चालवणारा. तो करून अकर्ता आहे, तो करून भोगून अभोगता आहे. कसा आहे? सद्गुरू बोलले जन्म मृत्यू भोगिलेची भोगी. मग श्रीराम मृत्यू लोकामध्ये उतरले, त्यांनी सुद्धा जन्म मृत्यू भोगला ना. जन्म मृत्यू भोगिलेची भोगी, भोगून अभोगता योगी, यातनाही ते लागी येण्याची पाडे. त्यांना सुद्धा यातना मिळाल्या ना. 14 वर्ष वनवासात जावं लागलं. कंदमुळं खावी लागली. राजाचा मुलगा होता. राजा होता ना, श्रीराम प्रभू राजा होते. रात्रीत आज्ञा बदलली, उद्या तुला वनवास. विचारत नाही का म्हणून. मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला की त्याला भोग लागले. सद्गुरू बोलले मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला ना, म्हणजे असं म्हटले परी तो भोगून अभोगता योगी. बघा, मग किती ते रामायण घडलं.
पण रामा येणं कळलं पाहिजे. वाल्मिकी ऋषी जर बोलिलाच नसता तर आम्हाच काहीची रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. ऋषी होते थोर थोर बहुत केला कवित विचार, परितो वाल्मिकी सारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. बघा, रामाचं येणं करायचंय. राम येण्याच्या अगोदर शतकोटी रामायण लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणे रामाला कार्य करावं लागलं. करुणा बघता योगी कोण आहे? श्रीकृष्ण आला, सांदीपणीच्या आश्रमामध्ये उतरला, शिकवण घेतली, शिक्षण घेतलं, निरूपण घेतलं सांदीपणीच्या आश्रमामध्ये. ज्यांनी मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतला त्यांनी सद्गुरू करायला पाहिजे. म्हणून श्रीरामाने सद्गुरू केला, श्रीकृष्णाने सद्गुरू केला. सांदीपणीच्या आश्रमामध्ये, वशिष्ठाच्या आश्रमामध्ये बसले ना का नाही बसले? कमी छळ केला का त्या श्रीकृष्णाचा? श्रीकृष्णाचा कमी छळ केला का त्या कंसानी? सद्गुरू बोलले कमी हाला अपेक्षा केल्या का? पण शेवटी तो करुणा करत आहे. कसं आहे, तो देह दिसत होता पण कार्याला आला होता. त्याची ओळख घ्यायची म्हणजे जोपर्यंत सांदीपणीच्या आश्रमामध्ये, वशिष्ठांच्या आश्रमामध्ये तुम्ही आम्ही बसत नाही तोपर्यंत त्याची ओळख होत नाही. हो, म्हणून दोनच परंपरा असे कार्य करतात, वशिष्ठ आणि अत्री. हे अखंड दाखवण्याचं कार्य करतात. कोण आलाय, कसे आलेत, कोण येतात, काय काय करतात बघा. म्हणून मला जन्म आहे जन्म मृत्यू भोगिलीची भोगी, परितो भोगू ना बघता योगी, यातना ही तहे लागी येण्याची पाडे. बघा, कुठून नाही कुठीला. सद्गुरू बोलले कुठून नाही कुठीला, रडून नाही रडला, कुंतून नाही कुंतीला योगेश्वर. म्हणून सद्गुरू बोलले त्यांनी कधी तक्रार नाही केली, प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं ना. तक्रार करतो ही माया, तो कधी तक्रार करत नाही. चालेल तो हाती धरोडिया, कुठवर नाही कुतीला. कुठतो आपण, तो कुठत नाही. सद्गुरू बोलले रडतो आपण, तो रडत नाही. बघा, कुंतो आपण, तो कुंतत नाही. हे सगळं मायेकडे आहे. हे सगळं त्याला लागू होत नाही. त्याला मर्यादा लावून दिली, प्रत्येकाच्या मायेमध्ये मर्यादा लावून दिली. जन्म झालेली तारीख माहिती आहे पण जायची तारीख माहिती नाही, आणि ती तारीख त्याला माहिती आहे. पण तो बोलतो तुझ्या देहामध्ये आहे तोपर्यंत मी कार्य करणार. एकदा का मला ऑर्डर आली ना की मी तू पाणी पित असताना तरी तुला घेऊन जाईन. बघा, मी सोडून जाईन. म्हणून तो असता कोणाच्या सत्य चाले शरीर, कोण बोलवी तर बरे हरिवीन, कुंथोन नाही कोणतीला. मग सगळं कार्यकर्त्याच्या कोणी कार्यभाग होतोय, माणसाला कळतच नाही की हे कोण कार्य करतोय. तो बोलतो ना मी माझा देह, मी काय पण करीन. अरे तुझं नव्हे बोलले हे शरीर, तुझं नव्हे हे शरीर, इतरांचा कोण विचार. एका क्षणी मरून दाशी तरी बाबा रघुनाथी अंतरलासी, माझे 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 म्हणतोच पडतं मूर्खा. देह आहे काळाचा, देह कोणाचा आहे? हा देह दिलाय हा कोणाचा आहे? त्याला चालवतोय कोण? देह काळाचा आहे. देह हा अखंड काळा अधीन आहे, नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती. पण मृत्यू लोकांमध्ये कर्माप्रमाणे प्राणी पडती देशी अथवा विदेशी. सद्गुरू बोलले देह काळाचा, धन कुणाचं आहे? धन या धनाचा एवढा हा गर्व करतो, एवढे मोठे बंगले बांधतो, बिल्डिंग बांधतो, हे माझं ते माझं ते माझं, गाड्या बिड्या सगळ्या गोष्टी. पण कोणाच्या कुणामुळं? देह काळाचा, धन कुबेराचं, प्रत्येक गोष्टीचा अधिपती. आणि हा बोलतोय सगळं माझं माझं माझं. म्हणून कपड में जेब नाही होती. खाली हात आया था खाली हात जाएगा, लेकिन सद्गुरू भेटला तरच भरके जाएगा. बघा, देह काळाचा, धन कुबेराचा, येड्या मानवा तुझा आहे का इथं?
हेच क्षणी मरून जाशी बाबा, मरून जाशी. तरी मग रघुनाथी अंतरलाच आहे. माझे 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 मंतरसे रे पडत मूर्खा. हा? म्हणून मनाचे स्मरण असावे, हरिभक्तीचे सादर व्हावे, पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करोनिया. म्हणून बोलले ना, कुठून नाही कुटीला, रडोण नाही रडीला, कुंतोन नाही कुंतीला, योगेश्वर. हा, म्हणून याला म्हणतात समर्थामध्ये समर्थ योग हा आहे, तरी परम सुगम परिजनाशी झाला दुर्गम, का जयाचे वर्म चुकले वर्म, सत्समागमाकडे योगेश्वर कळला पाहिजे. हा? जन्माला आलो हा मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो हा सद्गुरू बोलले लाभ आहे, पण सद्गुरू भेट झाली अलभ्य लाभ. बोलले ना, एवढा अलभ्य लाभ झाला की त्या तुमच्या आमच्या पित्रांनी सुद्धा उत्साह मांडावा. हा? पित्री मांडीला उत्साह हो. म्हणून जयपासून देह झाला तेपासून मृत्यू लागलाय. जेवी सापे बेडूक धरला गिळू लागला लवण विषय. पण ह्याचं उलटच चाललंय, साप बेडूक आते गिळी आणि बेडूक बोलले मुखे माशा ते कवळी, तैसा मृत्यूमुखी पडली विषय बोली जंबती. म्हणून येत आळसू जेने केला तर सर्वस्वे नागवला, आताच कपडे नंतर कपडे नाही. एक मनुष्य जन्म हुकला ना की कपडे नाही, येत आळसू जेने केला तर सर्वस्वे नागवला, आरतीचा परमार्थ हातीचा गेला, आवृत्ती पडला भवचक्री. हा, ऐसे जाणून या यदुराया, यदुराया कळला पाहिजे. ऐसे जाणून या यदुराया ध्येयाचे हलवलाया, परमार्थ साधावया काय व्हावे, उद्यत्य व्हावे. मग माणूस कसा असायला पाहिजे, तर उद्यत्य असला पाहिजे. म्हणून छेदुनी आळसाची दवणी निद्रेशी, आत्मचिंतन अरणीशी अविश्रामीशी साधावे. कारण साधायला आलोय काय, तर बोलले आत्मलग्न. आत्मचिंतन अरणीशी अविश्रामीशी साधावे. साधायला आलोय आत्मलग्न, सावधान त्या ज्वराचे म्हणा, सावधान त्या ज्वराचे म्हणा, त्याने सायुज्य लग्न साधावे. बघा, सायुज्य लग्न साधता आला पाहिजे. कुठून नाही कुठीला, रडून नाही रडला, कुंतोन नाही कुंथीला, योगेश्वर जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसून पावला नाना परी. बघा, त्याला काय गरज होती मृत्यूलोकामध्ये उतरायची. श्रीकृष्ण स्वारी मृत्यूलोकामध्ये उतरली, एवढे कष्ट केले, एवढी दुनियादारी केली, हा, एवढं रणकंद, एवढे महाभारत घडवलं, काय गरज होती. जन्म नसोन बोलले घातला. हा, त्याला जन्माची गरज काय होती, पण त्याला कार्यालयाला वैकुंठापती मृत्यूलोकामध्ये उतरला. बघा, जन्म नसोन घातला बोलले, का घातला. श्रीराम स्वारीला उतरायची गरज काय होती. हा, प्रत्यक्ष मालक कार्यालयाला, जन्म नसोन बोलले घातला, काय काय गरज होती त्याला जन्माला यायची. त्याच्यामध्ये लिहून ठेवलं, यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती भारता. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल त्यावेळी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. बघा, ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल ना, त्या त्यावेळी भगवंताला कार्याला यावं लागतं, म्हणून त्यांनी जन्म घेतला. हो, पुढे पतित नसोन झाला, पतित म्हणून पतित पावनाचे दास, तेही पावन करते जगास. मग पतित कळला पाहिजे. पतित पावना बोलले त्याला, त्याचं नाव आहे पतित पावन. पतिताला पावन करण्याचा ज्याचा अधिकार, तो आमचा श्रीराम. पतित पावनाचे दास आहोत तुम्ही आम्ही. बघ, पतित पावन नसोण झाला, पतित नसोण झाला, यातना नसोन पावला नाना पुरी. मग कमी यातना, कमी त्रास दिला लोकांनी. एक परीट बोलला तर सीतेला वनवासात सोडली, जंगलात सोडली. का मग हे परीट आहेत कुठं, बाहेर आहेत का, आतमधूनच सांगतात ते. परीट कळले पाहिजे. आणि त्यांच्या परी कशा, आता बोले नाना परी, मग त्यांच्या परी दाखवायच्या म्हणजे नाना भेटला पाहिजे. त्यांच्या परी दाखवायच्या म्हणजे नाना भेटला पाहिजे ना, कारण नाना परी आहेत त्यांच्या. मग नाना भेटल्याशिवाय दाखवू शकत नाही. धोतर लेंगा टोपी बघून कळणार नाही.
कळावया शोधाव्यंतर तव तो नित्य निरंतर तयास पाहता विकार सुद्धा निर्विकार होती. म्हणून नानापरी कळल्या पाहिजे, त्यांच्या नानापरी. बरं, ऐसा श्रोते याचा अनुमान. अनुमान कोणाचा आहे तर बोले श्रोता याचा आहे. हे सगळं कसं शक्य आहे होतो? हे असं 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 तो दीक्षात बसलाय. त्यांना सगळ्या नोंदी लागतात ना, कुठं नोंद नाही. शिवाजीची समर्थाची भेट झाली अशी कुठं नोंद नाही बोलतात. अरे शिवाजी समर्थाची भेट जिथं तुम्ही नव्हता तिथं, तिथं विषयांचा लवलेश नसतो, तिथं शिवाजीची समर्थाची भेट होती, हे लक्षात घे. 21 मानाचं सोन्याचं सिंहासन सद्गुरू बोलले, सोन्याचं सिंहासन बसवायचं आहे. सद्गुरू बोलले ऐसा श्रोत्याचा अनुमान श्रोती घेतले आढरानं, आता याचे समाधान केले पाहिजे. कारण आढराला जातो कोण? आढरानं जातो कोण? आढरान घेतो कोण? आढरान का घ्यावं लागलं? आढरानात लपतो कोण? म्हणजे काहीतरी चुकीचं कर्म केलं म्हणून तो आढरानात गेला. आता याचं समाधान करेल कोण? एकदा आढरान घेतलं की समाधान केलंच पाहिजे. सद्गुरू काय करतात? ज्याने ज्याने आढरान घेतलं त्याला जवळ बसवतात आणि जवळ घेऊन शिकवतात, समाधान करतात. काय करतात? आणि समाधान ते सज्जनाचा योग आला तर समाधान. समाधान ते सज्जनाची योगे. ऐसा श्रोता याचा अनुमान श्रोती घेतले आढरानं, आता याचे समाधान केले पाहिजे. आता सद्गुरू बाका तो काय कुणाला सोडत नाही, समाधान केल्याशिवाय सोडणार नाही. कारण त्यांच्याकडे भांडार ग्रह भरलेत. परंतु किल्ली आड केली. ही किल्ली म्हणजे काय? तर सद्गुरू कृपा ह्याची किल्ली. द्वैत कपाट उघडायची. काय करायची? पुढे म्हणलं वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे परी ते तुमच्या स्वानुभवे तुम्हासकडे. तुम्ही बोलताय चांगलं हो, पण हे तुमच्या अनुभवे तुमच्या अनुभवे तुम्हासच घडे बोलले. बघा, हा सगळा अनुभव सांगायचा. सद्गुरू देतात तो स्वानुभव. काय करतात? पैसे जाऊन येतो, वेळ जाऊन येतो, नको नको ते दुनियादारी करून येतो, त्याला म्हणतात अनुभव. आणि सद्गुरू देतात तो स्वानुभव. बघा, कारण ज्याच्या दृष्टी काढून गेली असे काहीच नाही एवढे सगळं त्याला माहिती आहे. बघा, प्रत्येक गोष्टी त्याला इत्यंभूत माहिती आहे. बघा, म्हणून सद्गुरू बोलले ना, ज्याचा अनुभव जैसा तो बोलतो तैसा, संपदे विना जो दिवसा तो निरर्थक. ज्याचा जसा अनुभव त्याप्रमाणे तो बोलतो. प्रत्येकाची एक डिग्री असते. कोणी कुठल्या ह्याच्यामध्ये पीएचडी करतो, कोणी कुठल्या ह्याच्यामध्ये पीएचडी करतो, त्याच्यामध्ये त्याचं वर्चस्व असतं, त्याप्रमाणेही करतो. पण सद्गुरू निवटवलं पुस्तक ज्ञाने निश्चय करणे, मग सद्गुरू कासे या करणे. पुस्तकातलं ज्ञान ऐकून जर सद्गुरू बोलले निश्चय होत असता, ज्ञान मिळत असतं, तर सद्गुरू कशाला करावा लागला असता? सद्गुरू कशा करता करायचा? तर बोले आत्मज्ञानासाठी करायचा. आत्मज्ञान प्राप्तीसाठी तुम्हाला आम्हाला सद्गुरू करावा लागेल. बघा, सद्गुरू बोलले ज्याचा अनुभव जसा तो बोलतो, संपदेनो दिवसा तो निरर्थक. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान आपदा, भोगल्याचं भोगी सदा शब्द ज्ञाने. बघा, शब्द ज्ञान माणसाकडे कमी नाही. शब्द असे फेकतो ना की समोरच्याला भुरळ पडतो. भविष्यकाळामध्ये शब्द फेकेल, भूतकाळातली शब्द फेकेल, पण वर्तमानामध्ये काय करायचं हे नाही सांगणार. सद्गुरू काय करतात? आधी बोलले वर्तमान हाती घ्यावे. जर वर्तमान तुझं उत्तम असेल तर भविष्य उत्तम होईल. आणि भूतकाळाची चिंता करायची तुला गरजच नाही. शब्दज्ञाने म्हणून बोलले ना, अज्ञान दारिद्र्य आपदा भोगल्याची भोगी. मग अज्ञानामध्ये काय करतो माणूस? दारिद्र्यामध्ये येतो. काय करतो? म्हणून सद्गुरू काय करतात? अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम ध्यान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरू पादोदकम पिबेत. हे सद्गुरू चरणाचं तीर्थ अखंड सेवन करायला पाहिजे प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी. आणि अखंड करण्यास कसं कथा करायचं तर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. बघा, कारण दारिद्र्य अज्ञान काय करतं तर माणसाकडे दारिद्र्य घेऊन येतं. आता दारिद्र्य कुठलं? पैशाचं दारिद्र्य नाही. सद्गुरू बोलले पैशाने माणूस मोठा आहे.
मग त्याच्याकडे अज्ञान आहे आणि ते अज्ञान काय करतं तर दारिद्र्य घेऊन येतं. कुठलं दारिद्र्य? तर विषयिक दारिद्र्य. बघा, तो कामामध्ये लिप्त असतो, तो क्रोधामध्ये लिप्त असतो, तो लोभामध्ये लिप्त असतो, तो संशयामध्ये लिप्त असतो. हा, तो भिकारी बोलले परवडला, त्याच्याकडे कपडे नाही, ते फाटलेले कपडे घातले असतात, पण तो असं कुठं हे पण नाही करत. पण हा हा सुटा बुटातला भिकारी खतरनाक आहे बोलले. बघा, हम्म. मग समर्थाला दारिद्र्य दाखवायचंय कुठलं हो? सद्गुरू बोलले. हा, अज्ञान काय करतं तर माणसाकडे दारिद्र्य घेऊन येतं. मग जर करोडोपती जरी असला ना तरी ते दारिद्र्यच आहे. आज सद्गुरू बोलले, तुम्ही आम्ही बघतोय पैशाचं काय त्यांनी ऍडव्हर्टाईज लावली सगळ्या. हा, अरे लग्न सगळ्यांचीच होतात. हा, इथं माणसाला सद्गुरू बोलले अन्न मिळणार खायला. हा, तुम्ही 5,000-5,000 कोटी रुपये खर्च करता. कुठलं गणित आहे? हा, एवढी विषमता. आता हे कमवले कुठून? तुमच्या आमच्या ह्याच्यावरतीच कमवले ना. हा, सद्गुरू बोलले. हा, दुसरं कुठून आणले होते का तुम्ही? हा, का वरून घेऊन आला होता काय? हा, पण हे माणसाला न कळल्यामुळे तो आपल्या 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 संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन करतोय. हे लक्षात घ्या, सद्गुरू बोलले. हम्म. मग आता दिली, योग्य वापर नाही झाला तर पुन्हा पुढच्या जन्मात बोलूच नकोस. हा, दारिद्र्य कळलं पाहिजे हो. हे ह्याला म्हणतात दारिद्र्य. हा, हे जे संपत्तीचं प्रदर्शन करतो ना ह्याला म्हणतात दारिद्र्य. सर्वात श्रेष्ठ दारिद्र्य हेच आहे बोलले. दिली ना, मावून खा ना. हा, अरे हे धन कुबेराचं आहे, देह काळाचं आहे. तू कोण? इथं कोण नाही अमर, जायचं एक दिवस. सद्गुरू बोलले, अज्ञान दारिद्र्य आपदा आपदा. हा, ही आपदा थांबवायची कोण थांबवल? सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूच पाहिजे, दुसरा कोण नाही थांबवणार. बाबा नाही थांबवणार, महाराज नाही थांबवणार, भगत नाही थांबवणार, आणि भटजी तर बोलूच नकोस बोलले. बघा, अज्ञान दारिद्र्य आपदा. भोगल्याचं भोगी सदा शब्द ज्ञानी. बघ, पुढे लिहिलं, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. आता योगी ओळखता आला पाहिजे. हा, योगेश्वर कळला पाहिजे. हा, योगी ओळखावा योगेश्वरे. बघ, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. हा, हा, योगेश्वर कळला पाहिजे हो. ज्याने हा तुम्हाला मला योग आणला त्याला म्हणतात योगेश्वर. हा, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. हा, आता ज्ञानेश्वर कळला पाहिजे. हा, जो जो ज्ञानेच्या मुखातून वेद गाऊन होते त्याचं नाव आहे ज्ञान ईश्वर. असं आहे ईश्वरी ज्ञान. असं आहे ईश्वरी ज्ञान तुमच्या आमच्या पदरात टाकलं त्याला म्हणतात ज्ञान ईश्वर. सद्गुरू बोलले, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. हा, मग चांगदेव पण ज्ञानी होता. 15,000-1500 शिष्याबरोबर आला होता तो. हा, ज्ञानी होता. पण शेवटी नुसता ज्ञानी असून फायदा नाही. आत्मज्ञानी पाहिजे. कुठला ज्ञानी पाहिजे? नुसता ज्ञानी उपयोगाचा नाही. सद्गुरू ज्ञानी या मृत्यूलोकामध्ये भरपूर आहेत, पीएचडी करणारे भरपूर आहेत, परंतु आत्मज्ञानाविना परता सर्व कर्म निरर्थक. सरळ सरळ लिहून ठेवलं. मग ज्ञानी कुठला पाहिजे? आत्मज्ञानी पाहिजे. बघा, सद्गुरू बोलले, ज्ञानी ओळखाळा ज्ञानेश्वरी. बघा, ज्यावेळी पत्र लिहायला घेतलं ना त्यावेळी बोलला ज्ञानेश्वराला पत्र लिहायचंय तर काय बोलला? पत्र लिहिताना त्याला प्रश्न पडला. भेटीसाठी पत्र लिहायला घेतलं, कळालं की प्रत्यक्ष वैकुंठाधिपती मृत्यूलोकामध्ये ज्ञानेश्वराच्या रूपाने उतरलाय. तेव्हा त्या चांगदेवानी काय केलं तर बोलले पत्र लिहायला घेतलं ज्ञानेश्वराला. बोलले नमस्कार लिहावा तर वयानं लहान आहे, आशीर्वाद लिहावा तर ज्ञानानं मोठा आहे. शेवटी कोरं पत्र पाठवलं. काय केलं? आणि कोरं पत्र
ज्यावेळी पाठवलं त्यावेळी ते कोरं पत्र ज्ञानेश्वरांनी वाचलं. ज्यावेळी ते पत्र पत्र ज्यावेळी फोल्डिंग केलं आणि त्या शिष्याजवळ त्यांनी दिलं ज्ञानेश्वराला द्यायला, त्याच्यावर त्याला ज्यावरती एक सुद्धा अक्षर नव्हतं, काला अक्षर भैस बराबर, म्हणजे एक सुद्धा अक्षर त्या पत्रावरती नव्हतं. त्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्यानं ते पत्र त्या ज्ञानेश्वराला आणून दिलं. ज्ञानेश्वरानं त्या शिष्याच्या समोरच ते पत्र वाचलं, खोललं आणि पत्र वाचायला लागले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी काय पत्र वाचलं तर लिहिलं होतं, ज्ञानेश्वरांनी पत्र वाचताना काय बोलले तर बोलले 1400 वर्षे चांग्या जगला पण या कागदाप्रमाणे कोरा राहिला. 1400 वर्षे चांगदेव जगला पण या कागदाप्रमाणे कोरा राहिला. मग जे काही लिहिलं नाही ते वाचण्याचा अधिकार आहे का ज्ञानेश्वराचा? बघा, आणि भेट ठरली. कोरं पत्र वाचतो तो ज्ञानेश्वर, कोरं पत्र वाचतो. 1400 वर्षे चांगदेव जागला पण बोलले या कागदासारखा कोरा राहिला. आणि शेवटी भेट ठरली. म्हणजे भेट ठरली, चांगदेवानी काय केलं, 1500 शिष्य वाघावर बसला, हातात सर्पाचा चाबूक घेतला आणि आकाश मार्गाने निघाला. ज्ञानेश्वराला अंतर्ज्ञानानं कळलं की चांगदेव भेटीला येतोय. काय येतोय? योगी चांगदेव, ज्ञानी चांगदेव बोलतोय भेटीला येतोय. आणि त्यावेळी ज्ञानेश्वर सॉरी मुक्ताई, सोपान मुक्ताई, निवृत्तीनाथ हे एका भिंतीवर बसले होते. आता काय करायचं तर काय केलं तर त्या निर्जीव भिंतीला ऑर्डर दिली की बोले चल आपल्याला महान योगी ज्ञानी चांगदेवाला भेटायला जायचंय. आणि ती भिंत हवेमध्ये आकाश मार्गाने निघाली. बघा, आणि ज्यावेळी आकाश मार्गामध्ये दोन्ही साईडून हे समोरचं दृश्य दिसलं त्या टायमाला आकाश मार्गाने ज्ञानेश्वर पण सॉरी चालली, भिंतीवरती बसले चौघ भावंड आणि हजारो शिष्य घेऊन तो चांगदेव आकाश मार्गाने येतोय. समोर बघितलं, चांगदेवानं बघितलं, अरे बोलतो 4 भावंड आकाश मार्गाने एका येत आहेत, कुठल्याही प्रकारच्या सजीवावरती बसले नाहीत, निर्जीव भिंतावर बसलेत. चांगदेवाला प्रश्न पडला, माझी तर बोले सजीवावर सत्ता, म्हणजे वाघ हा सजीव आहे, सर्प हा सजीव आहे, माझी तर बोले सजीवावर सत्ता आणि ह्याची तर बोले निर्जीवावर सत्ता. हे सगळं बघून त्या चांगदेवाच्या ढेंगेखालचा वाघ कधी पळाला चांगदेवाला सुद्धा कळला नाही. सर्पाचा चाबूक हातातनं कधी गळून पडला ते चांगदेवाला पण कळला नाही. शेवटी त्या ज्ञानी तो ज्ञानेश्वराला शरण गेला, बोला माझी तर सजीवावर सत्ता, तुमची सजीवावर आणि तुमची तर निर्जीवावर सत्ता. आणि काय केलं मग ज्ञानेश्वरांनी, बोले चांगदेव 65 लिहिली. चांगदेवानी काय केलं तर बोले चांगदेव 65 लिहिली बोलले. बघा, मग ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर आहे. बघा, ज्ञानी ओळखायचा म्हणजे ज्ञानेश्वर पाहिजे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, साधी गोष्ट नाही. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायची आहे आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. काय घेतली? आजर होतो तुमच्या गावी, कृपा असू द्यावी, तू का जातो वैकुंठाशी, कळलं पाहिजे. अखंड श्रीसेवा दास्य भक्ती केली म्हणून वैकुंठावर जातो, वैकुंठाला जातो. तर वैकुंठ कळलं पाहिजे. इथं विषयांचं वैकुंठ ना त्यालाच म्हणतात वैकुंठ, कुठं शोधायची गरज नाही. म्हणून सद्गुरू बोलले ना, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुरत्व चतुरे ओळखावा. आता चतुर कळला पाहिजे. सद्गुरू बोलले अनुभवी अनुभयास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विधेयाचा देहभाव गळे, विधेही देखता. मग देही असून विधी व्हायचे काय विषय आहे? देही पण वागायचे कसं तर विधेही. बघा, आहे तरी देहदारी, काहीच नाही तरी तयास पाहता वरून वरून बघून कळेल का?
मग कळावया शोधाव्यंतर तव तो नित्य निरंतर त्यास पाहता विकार सुद्धा काय होती, तर बोले निर्विकार होती. म्हणून म्हणलं अनुभवी अनुभवाचे कळे अलिप्त अलिप्तपणे निवळे. मग अलिप्त राहता आलं पाहिजे तुम्हाला. मला मग अलिप्त कुणापासून राहायचे? हा संसार प्रपंचापासून अलिप्त राहायचे का? नाही बोलले. सद्गुरू विषयांच्या अवगुणापासून अलिप्त राहायचे. विषयांच्या अवगुणापासून अलिप्त राहण्यासाठी सद्गुरू काय करतात? अखंड निरूपणाच्या माध्यमातून तुमच्या पिंडातला संदेह छेदतात. बघा, अनुभव अनुभवास कळे अलिप्तपणे अलिप्त निवळे. विधेयाचा देवभाव गळे विधेही देखता. मग देवभाव गळला पाहिजे. हा कारण भाव असेल माईकच देव माटक. भाव गळला पाहिजे ना. नंतर माणसाला काय भाव? मी याव मी त्याव मी चाव, मी आमका तर मी ढमका, मी मी नगरसेवक, मी आमदार, मी खासदार, मी आमका. कोण नाही रे तू? एक सरसकट अज्ञानी. जन्मत्याज आहे ते अज्ञान. आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थक. सगळं फुकट आहे. तुझ्याकडे जर आत्मज्ञान नसेल ना, तो कोण पण आस तरी फायदा नाही तुझा. सद्गुरू बोलले तर दृश्यात तुला भरपूर येईल, पण आत्मज्ञानाची जर प्राप्ती नसेल ना, तर उपयोग नाही काय तुझा. त्या मृत्यूलोकामध्ये जे उपयोगी पडणार आहे ना, आणि जे बरोबर जाणार आहे ना, तर हेच ते. म्हणून ही शिदोरी ती घेता आली पाहिजे. म्हणून सगळे हरिभक्तीशी सादर व्हावे. बघा, म्हणून सर्व बोलले ना, बद्धासारखा सिद्ध आणि सिद्धासारखा बद्ध एक भावी तो अबद्ध म्हणावाच न लगे. बघा, जडबला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी? आता दोघांना एक म्हणता येईल का? ज्याला 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 धरलाय, म्हणजे बोलतात ना भूत लागलंय, आणि झडपला तो देहधारी, म्हणजे तो पण देहधारी. आणि देहधारी पंचाक्षरी, म्हणजे पंचाक्षरी म्हणजे काय? तर तो भूत उतरवणारा. सद्गुरू बोलले असं चाललंय ना, आई मावल्यावर पदरात घ्या, असा भाग आहे ना तो सगळा. आई मावल्यावर पदरात घ्या. हा अरे देवाला काय काम धंदा नाही तुझ्या तुझ्या पिंडामध्ये येईल आणि हा 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 करून. सद्गुरू बोलले मेले माणूस भोजना येते या ना भ्रम. अंगात येतं माणसाच्या, हा भ्रम आहे माणसाचा. हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. सद्गुरू बोलले हा सगळ्या बाकी गोष्टी कळतात. तू भगत बोलला ना, बोल बालका, आकाश बांधू का पाताळ बांधू? तेव्हा त्याची बायको बोलली पहिले आपलं घर गाळतंय ते बांधा. म्हणून सद्गुरू बोलले बाकीच्या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत, पण सद्गुरू बोलले माणसाला हे न कळल्यामुळं तो आपल्याच विश्वामध्ये जगतोय. त्याला काय वाटतंय, मला देव प्रसन्न झालाय, मी असा मी तसा, मी जरा बिबट्यासारखा लागला, म्हणजे असं इकडे दंड बिंड विभूती विभूती लावली, माळा बिळा गळ्या घातल्यामुळे लोक बोलतात नाही लय लय भारी पंचाक्षरी आहे. सद्गुरू बोलले भूत बीत उतरवतो. आता भूत कुठली कळली पाहिजे तो. सगळ्यात मजबूत हेच आहे माणूस, म्हणजे पाचा भूताचा हा निर्माण झालेला देह आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ भूत कुठलं आहे? आता त्या भूताला जवळ घेऊन शिकवायचे साधी गोष्ट नाही. सद्गुरू बोलले दुसरी भूत उतरवता येतील रे, ते काय भूतभीत नसतात, हे फक्त आपला भ्रम आहे. हा सद्गुरू बोलले झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघाही एक कशी द्यावी? दोघांनाही म्हणता येईल का? सद्गुरू बोलले हा हा फरक आहे ना त्याच्यामध्ये. पुढे म्हटलं तैसा अज्ञानानं पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानितो युक्त कैसा म्हणावा? अज्ञानी आणि पतित, हा अज्ञान तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा? अज्ञानाला ज्ञानाला एकसारखा मागला असं कसं कसं म्हणता येईल? सद्गुरू बोलले अरे अज्ञान तो अज्ञानी, हा हा ज्ञानी तो ज्ञानी. हा सद्गुरू बोलले जन्मता ते अज्ञान संस्कारी ज्ञान उच्चते. संस्कारी ज्ञान उच्च म्हणजे काय? ज्ञानी केला ना, मग ज्ञानी करण्यासाठी आश्रम आले, ज्ञानार्जन करण्यासाठी आश्रम आले. असाच ज्ञानी होणार नाही. बघा हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे. बघा म्हणून बोलले ना तैसा अज्ञान आणि पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानितो युक्त कैसा म्हणावा? आता हा सोय दृष्टांत प्रचित बोलो काही हेत, तेथे येथे श्रोता सावचित क्षणिक व्हावे. जो जो ज्ञानी गुप्त झाला तो तो विवेकी विराला, जो अनन्यपणे उरला काहीच नाही नाहीच काही.
तयाच कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही, देही पाता दिसेना तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या, दिसतो तरी देहधारी परी काहीच नाही अंतरी, तयास पाता वरी वरी कळेल कैसे. बघा, धोतर लेंगा टोपी बघून कळेल का हो? दिसतो तरी देहधारी काहीच नाही त्याच्या अंतरी, तयास पाता वरून वरून बघून कळेल का, कळेल कैसा, कळावया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, तयास पाता विकार निर्विकार, धुंडिता विकार निर्विकार होती. नुसतं पाहिलं तरी विकार निर्विकार जर होतात, मग जयाचं कळला पाहिजे हो. जयाची नामे महादोष जाती, जयाची नामे गती पाविजे ती, जयाची नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. मग जया कळला पाहिजे. जयास जयास जयास. बघा, म्हणून जयास धुंडिता विकार निर्विकार होती. तो परमात्मा केवळ तयास नाही ना माया मळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही, त्याला विटाळ नाही, विटाळ मायेला आहे. बघा, ऐसा जो का योगेश्वर, तो आत्मा नाही सहजी सहज, पूर्ण ब्रह्मदेव बीज, देहाकारे कळेना. सद्गुरु देव पूर्ण ब्रह्म वेद बीज, पूर्ण ब्रह्म वेद बीज, देहाकारे कळेना. हे सगळ्या विश्वाचं निर्माण करतं हे वेद हे बीज आहे. काय 4 वेद आहेत ना, हे बीज आहे सगळ्याच सृष्टी निर्मितीच. बघा, देह अभाविता देहची दिसे, परी अंतर नानारीसे असे, त्यास शुद्धीता नसे जन्म मरण, त्याचे जन्म मरण व्हावे तो ते नवेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैसे, निर्गुणाचा जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला, तरी उडाला आणि जन्माला आपला आपण, माद्यानी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडे आपणावरी, दुसऱ्याच चिंतिता अंतरी आपणास घडे. म्हणून दुसऱ्याचे दुःखे दुखवावे, दुसऱ्याच्या सुखी सुखवावे, मानत मानत न्यावे मुळाकडे. पुढे लिहिलं, समर्थ रायाचे महिमान, जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले श्वान, परदे श्वानच आहे. कुत्री भुकतील, कुत्री भरपूर भुकतील हो, पण सद्गुरू बोलले हातीनं आपली चाल बदलावी नाही. हाती आपली चाल चलता है, कुत्ते भोगते रहते बोलले. बघा, म्हणून बोलले ना, त्याच्यामध्ये लिहिलं समर्थाने की बोले समर्थ रायाचे महिमान, जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले श्वान, परिते श्वानची आहे. ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप, भावासारखा फळद्रूप देव तैसा. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. लोकांनी पाषाणाला देव समजलं, पण ज्याला सद्गुरू बोले पाषाण फुटतो पण देव फुटत नाही, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निर्जीव आहे, तो निष्कलंक आहे, तो निर्मळ आहे. बघा, देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. लोकांनी त्याला 33 कोटी केले आहे, तो एकच आहे. तसं साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी, विवेकी आत्मनिवेदनी, आत्मरूपी जळण काष्टाचा आकार, अग्निदिष्टे काष्टाकार, परी काष्ट होईल हा विकार, विचार बोलोच नाही. कर्पूर असे तो जळता दिसे, तसा ज्ञानी देह नभासे, तयास जन्मविता कैसे करदळी उदरी. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकले ना, ओग निवडता निवडेना गंगेमध्ये, ओग गंगे मागे दिसे, गंगा एक दिसी असे, साधू काहीच न बासे, आणि आत्मा स्वर्ग सर्वगत, सुवर्णलेवे लोखंड, साधूचा जन्म तो तांड, अज्ञान आणि जडमुड तयासे हे उमजेना, अंदास काहीच न दिसे, परी ते लोक आंधळे कैसे, सन्नपाते बरळत असे सन्नपाती. ज्याला ताप आलाय तो तापामध्ये बरळतो ना काय, पण त्याबरोबर सन्नपात म्हटलंय. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भय वसणाला, ते भय जागत्याला खेळी लागे. स्वप्नामध्ये ज्याला स्वप्न पडून तो म्हणजे भिला आहे, त्याला जागत्याला कसं ते करता येईल बोलले, जागत्याला कसं कळेल. मुळी सर्पाकार देखील, एक भ्याला एक ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी. एकानं बघितली सर्पाकार, मुळी सर्पाकार पडली होती, एकानं एक भ्याला आणि एकाने ओळखली. मग एक ओळखणारा कळला पाहिजे, एक भेलेला कळला पाहिजे.
सद्गुरुचरणी जो जो आला त्याने ओळखली. आधी धरिताची डसेना हे एकास वासेना परी ते त्याची कल्पना तयाशीच बाधी. विंचू सर्प डसला तेने तो चीक जाकळला तयाचेनी लोक झाला कासा विस. आता विंचू काढला पाहिजे, सर्प काढला पाहिजे. डसणार ना, त्यांचा स्वभाव आहे डसण्याचा. म्हणून बोले ना, तेने तोची जाकळला तयाची लोक झाला कासावीस. मग कासावीस व्हावं असं नसं वाटत तर विंचू आणि सर्पापासून लांब राहावं. बघा, एका जाण्यासाठी लोक पडले आटाटी जेणे म्हणे हिंपुटी होती जन्म मृत्यू. आता कुठं जायचं हे न कळल्यामुळं आटाटी चालली ना माणसाची. आलोय कशाला, उतरलोय कुठं, करायचं आहे काय आणि जायचंय कुठं, ही सगळी आटाटी आहे माणसाची. बघा, पण ही आटाटी सोडवायची म्हणजे सद्गुरू पाहिजे हो. बघा, एका जाणण्यासाठी लोक पडले आटाटी नेनपणे हिंपुटी होती जन्म मृत्यू. तेची कथा अनुसंधान पुढे केले परिचिन्न सावधान सावधान म्हणे वक्ता. सावधान सावधान 2 वेळा म्हटलंय. सद्गुरू बोलले सावधान सावधान म्हणे वक्ता. ज्या अर्थी सावधान सावधान म्हटले त्या अर्थी पुढे धोका आहे. म्हणून सद्गुरू बोलले तेची कथा अनुसंधान पुढे केले परिचिन्न सावधान सावधान म्हणे वक्ता. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निसंदेह निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.